कोकण आणि मध्य महाराष्ट्राला 3 जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट, तर मराठवाड्यात 2 जुलैनंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता. रत्नागिरीत सलग 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी, 30 ते 3 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. रविवारी 139 मिलीमीटर पावसाची नोंद. पुण्यात मान्सूननं जून महिन्याच्या पावसाची सरासरी ओलांडली. जूनमध्ये 263 मिलीमीटर पाऊस. जालन्याच्या परतूर तालुक्यात पावसाचा दिलासा, जोरदार सरींची प्रतीक्षा अद्यापही कायम. यंदा आतापर्यंत फक्त 59 मिलीमीटर पावसाची नोंद. वर्ध्यात जून महिन्यात 113 मिलीमीटर पावसाची नोंद. 2 दिवसांपूर्वीच्या दमदार पावसानं शेतकऱ्यांना दिलासा. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या पाऊस येताच सुरू. मुसळधार पावसानं साताऱ्यातील ठोसेघर धबधबा प्रवाहित. धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची मोठ्या संख्येनं गर्दी. साताऱ्यात पावसानं ठोसेघर धबधबा प्रवाहित. 1500 फुटांवरून कोसळणारा ठोसेघर धबधबा पाहायला राज्यभरातून पर्यटकांची गर्दी. पालघर मनोर महामार्गावर झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाघोबा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. नागपुरात पावसाची हजेरी. काही ठिकाणी मध्यम तर हलक्या स्वरूपाचा पाऊस. या महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ निम्म्या म्हणजे 50% पावसाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांना जोडणाऱ्या अक्कलकुवा घाटात संरक्षक जाळी लावण्याचं काम सुरू. दरड कोसळणाऱ्या घटनांपासून मिळणार दिलासा. अंबरनाथ तालुक्यात पावसाची संततधार. पावसानं शहराला पाणी पुरवठा करणारं चिखलोली धरण 100% भरल्यानं ओव्हरफ्लो. धरण भरल्यानं अंबरनाथकरांची पाण्याची चिंता दूर. राज्यासाठी दिलासादायक बातमी. रविवारी अवघ्या 6 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकांवर विविध सुविधा. मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या स्थानकांतील जागेचा होणार व्यावसायिक वापर. खाद्यपदार्थांची दुकानांसह मिळणार एटीएम सुविधा. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील माणगावात विषारी अळंबी खाल्ल्यानं 5 जणांना विषबाधा. सगळ्यांवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. त्रास जाणवू लागल्यावर तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल. डुंबर सात्याची भाजी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा. सर्व रुग्ण धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल. सुदैवाने सगळ्यांची प्रकृती स्थिर. केकमध्ये आढळली माशी तर टोस्टमध्ये आढळल्या अळ्या. परभणी शहरातील गोल्डन बेकरी येथील धक्कादायक प्रकार. शिरपूर वनावल रस्त्याची दुरवस्था. खड्डेमय रस्त्यावर केक कापत तरुणांनी वेधलं प्रशासनाचं लक्ष. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांचे होत आहेत हाल. गडचिरोलीच्या कामनगड इथं ड्रोनद्वारे घरांचं सर्वेक्षण पूर्ण. 52 शेतकऱ्यांना आखीव पत्रिकांचं वाटप. नागरिकांना आखीव पत्रिकांचं महत्त्व देण्यात आलं पटवून. वारीच्या गर्दीवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर. मंदिर परिसर, चंद्रभागा, वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांगेत अशा अनेक ठिकाणी एकूण 150 सीसीटीव्ही कॅमेरे. नंदुरबारात विठू माऊलींची भव्य 12 फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीत होणार लोकार्पण. 5 जुलैला टाळ मृदुंगाचा गजर, पारंपरिक वाद्य आणि विठू माऊलीच्या जयघोषात सवाद्य मिरवणूक निघणार. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं परंडा शहरात आगमन. टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि भजनांच्या गजरात संपूर्ण परंडा शहर दुमदुमलं. एकविरा आईच्या दर्शनासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी. 7 जुलैपासून होणार ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी. वाशिमच्या अनसिंग गावातील इतिहासकालीन ऋषी मंदिराच्या कुंडातून निघतायत गरम वाफा. पहिल्यांदाच असा प्रकार घडल्यानं परिसरामध्ये आश्चर्य व्यक्त. पंढरपूर यात्रेसाठी वाशिम जिल्ह्यातून सुटणार 139 एसटी बस. वाशिमसह रिसोड, मालेगाव आणि मनोरा या 4 आगारांमधून 139 विशेष बस 2 जुलै ते 13 जुलै दरम्यान पंढरपूरकडे होणार रवाना. आषाढी एकादशी निमित्त आणखी 3 विशेष रेल्वे गाड्या. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून 3 विशेष रेल्वे गाड्या. पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या 3 रेल्वे सोडण्याचा निर्णय.
हरिश्चंद्रगड, रतनगड आणि सामरद येथील सांदनदरी ही पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद. परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्यानं वन्यजीव विभागाकडून बंदी. पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा मंदिर समितीवर दबाव. कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी थेट मंदिर समितीला पत्र. दुसरीकडे सामान्य भाविक मात्र ताटकळत. वाशिमच्या ऋषी मंदिरातील कुंडातून गरम वाफांमुळे नागरिकांमध्ये आश्चर्य. वाशिमच्या अनसिंग गावातील इतिहासकालीन शृंग ऋषी संस्थांच्या कुंडामधून सकाळपासून गरम पाण्याच्या वाफा. हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही GR सरकारकडून रद्द. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. गठीत केलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार, फडणवीसांची माहिती. त्रिभाषा संदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करणार. समितीचा निर्णय आल्यानंतर त्रिभाषा धोरणावर निर्णय घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल. GR मध्ये मराठी भाषा सक्तीची, फडणवीस यांची घोषणा. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हरली. आता मोर्चा होऊ नये म्हणून GR रद्द केला. उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका. राज्य सरकारकडून हिंदी भाषेच्या सक्तीचा GR रद्द. राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार. हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द. हा मराठी एकजुटीचा विजय. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. सरकारकडून ठाकरे एकत्र याचा धसका. राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. राज्य शासनाकडून त्रिभाषा सक्तीचा निर्णय रद्द. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष. राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर पुण्यात सुद्धा मनसैनिकांचा जल्लोष. मनसैनिकांची फटाके फोडत घोषणाबाजी. राज्यभर मनसेकडून आंदोलन.